आप्पा हो आप्पा. अहो घ्या की लवकर, शर्यतीला जायचंय मला, उशीर झालाय. आणखी काम चालू आहे, देतो की नाही म्हणतोय कुठं. बरं बरं ते असू द्या. ही मागची उधारी घ्या तेवढी जमा करून, आणि एक शेंगदाणा पेंडचं पोतं द्या. शेंगदाणा पेंडीचा भाव वाढले. बरं बरं वाढू द्या की. अहो काय करणार, आमच्या हरण्याला लागतंय ते नेलंच पाहिजे. बरं द्या की लवकर, मला रेषेला जायचंय आज, नाही तर नेणं होणार नाही. त्या भारी तुझं आज नाही तर परत कधीच नाही. अहो भारी नसलो ना तर कोणापेक्षा कमी नाही, जे आहे ते रेल आहे हो, कारण आमचा पॅटर्न शेतकरी या. बरं बरं घेऊन जा. आयला हरण्याने शर्यत जिंकली वाटतं, पेपरला आले. आयला आबानी त्याचं आणि खामगावचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर गाजवलं. चहा सांग ना मग. अरे सांगतो की नाना, चहा काय 2 कटिंग घे रे इकडं. बापू आम्ही काय घोडं मारले का? अरे तुम्ही आलोय कटिंग. इकडे बी 3 कटिंग दे आणि आम्हाला 2 कटिंग घे चहा. आयला लय भारी दिवस निघाला खरंच. पण आम्हाला पण दे. काय काय बापू आज लय खुश दिसताय. अरे शान झाली आज, शान आमच्या खामगावची शान अख्ख्या महाराष्ट्रावर गाजायला लागली. काय सांगू, ए घे रे नाना चहा घे तू पण. त्यो भाऊसाहेब घे बाबा तू पण. अरे बोलावलंय म्हणजे काय? अरे पिस्तुर्टीवर मोठं मैदान आहे आज. काय हा. काय बोलताय? काय बोलताय काय? अरे लांब लांबच्या गाड्या आलेत. मग आता आपल्याला बैल पळवायचा आहे आज. हो पळव की, त्यात काही विषय आहे तेव्हा आहे का नाही? पाटील ते एवढं सगळं खरंय, आणि आपल्याबरोबर जोड कोणाची पळवायची? अरे जोड कोणाची म्हणून काय विचारतोय ना? घ्या आबाचा बैल घ्या की एक. कसं शक्य आहे? अहो पाटील तुम्हाला माहित नाही का आबा कसलाय? मागच्या वेळेस काय झालं माहिती ना, तो देणार आहे तेव्हा. माझा निरोप धाडा त्याला. अहो पण वाईट मार्गाने असं होणार आहे का पाटील? सांगा बरं एखाद्याचं ही करून. पाटील तो म्हणतोय तसं बरोबर आहे. अहो त्याचा बैल काळच पळालाय, आणि आता पळवायचा म्हणल्यावर परत त्याच्या आताड्या नाही सुजायच्या. अरे बरोबर काय आहे, आज बैल पळवायचा म्हणजे पळवायचा. त्याला जोड मला पाहिजे म्हणजे पाहिजेच. काय पैसा जायचा इथे जाऊ द्या, पण मला जोड पाहिजे. पाटील पैसे देणार आहे, वाईट जास्त घे त्यांच्याकडून. कसं म्हणजे तो त्यांच्या ओळखीतला माणूस आहे रे. ए काय रे बोलतोय? नाही काय? नाही नाही काय नाही, बघतो मी काहीतरी. बघतो काय म्हणतो? बघतो नाही, बघायचाच. नाही जर बघितला तर ना घ्या तुला मी बघीन. नाही पाटील तुम्ही या मैदानात, बाकीचं करतो नियोजन मी. चला. Really very beautiful. हा किती छान आहे बघ, आहे का? झेंडूची फुलं आहेत. हा, झेंडू. हा. म्हणजेच marigold. हो बरोबर राईट. हे आंब्याची झाड आहेत का छोटी छोटी? हो हो हे काय, हे बाशी मोठे होतं चांगली. हम्म. हा आणि ते कसलं झाड? हे पपई. पपई. हा हा. हा ना. झेंडू. हा हे कशाचं बरं वेल? ऐक ना, यो ही शेंगा आहेत बघ, आहे का गवारी आपल्या शेंगा खायची का तुला? का यार तू झालं का नाही? आप्पा हा गावात मीटिंग होती. मीटिंग होती, मीटिंग कॅन्सल झाली आणि ती 2 दिवसांनी ठरवली आता त्यांनी. होय. हा कधी येणार होती ती? अरे डबा आणला तुझ्यासाठी. थोडं राहिलं तर किती हो का? आता कधी येणार होती ती? हा, मग काय हरकत नाही, परत जेवून घे आणि नंतर काम करू पाहिजे.
आप्पा नमस्कार. नमस्कार. काय चाललंय मग? काय नाही, हे चाललंय झेंडूचं वगैरे काम. मार्केटला असेल. हा, मार्केट आहे बरे. रम्या चल की. कुठं तुला माहित नाही जायचं? नाही ला कुठं बैलगाडी शर्यत बघायला जायचं नाही. लक्ष देत नाही की माझ्याला का कायला काही सरला दिसतोय तू. बरं जाऊ दे, कुठनं बैल यायचे ते. अरे अख्ख्या महाराष्ट्रातनं बैल यायच्यात. होय, हो आणि ते पाटलाचा बैल यायचा आहे का? यायचंय की. आपण किसना काय म्हणाल, आपण जरी वेळेस किसना सांग जातो ना, आता पाटला संग म्हणल्यावर. आला का तुला माहिती की आपण बैलगाडी प्रेमी. जिथं शर्यत तिथं आपण. ती तर आहेच की रे. मग हरण्याला रिंगण मारलेलं तुला माहित नाही. नाही ला कुठं. 2 दिवस त्याला विश्रांती लागते, जरा चांगलं तब्येत व्हायला लागते, पळायला जोश लागतो पायला. ते पण तुझं बरोबर आहे बरं का. बस जायचं का मग? चल की लवकर जायचे. आप्पा जाऊ का? चल. मामा कुठे चाललं रे? अगं ते बैलगाड्या शेतात आहेत बघायला चाललोय. मला बी नाही की मग तुझ्या सोबत. अगं नको चिव, तू बाजे काय मोठी झाली का ना, मग तुला नेतो बघायला. पण आता मी बारीक थोडे राहिले ना. अगं चिव, तू बाजे कसं आहे, पण तुला वाटतंय मोठं झाल्यासाठी. पण ज्यावेळेस आपली बैलगाडी येईल ना, मग तुला घेऊन जातो मी. हा, तेवढं आपणला सांग की मला बैल घेऊन द्यायला. एवढंच ना. आप्पा घेऊन दे की मग 4-5 बैल. अगं चिव, 4-5 कशाला, 2च घ्यायची. पण जगात अशी भारी. 2च घेऊन द्या मला. हा, आणि दुसरी गोष्ट, आपण जोपर्यंत बैल घेऊन देत नाहीत ना, तोपर्यंत मी लग्न करत नाही. आप्पा घेऊन दे की बैल. 2 तर 2. फक्त त्यांचं लग्न करा, मला मामी पाहिजे. बरं, आता मामा सगळं घरातलं काम ठीक करणार. आहे, बैल पण होती ना, मामी येईल तुझी, काय काळजी करू नको. चल ग. ए मामा, दरवेळेच्या सारखं आहे ना, तू उशीर नको येऊ. नाही. आणि येताना मला चॉकलेट घेऊन ये अशी मोठी. चालतंय आणता. जाऊ का? हा. आपा जाऊ का? हो, चालेल. लवकर या संध्याकाळी. आयला किसना, गावात एक नवीन बैल आलाय. आपला हरण्या झुपायचा कर त्याच्यावर. झुपू की. पण मला काय वाटतंय की बैल जरा मोठा आहे, आपल्या हरण्यापेक्षा जास्त पळून वाटतंय. अरे एडा बेटा झाला काय, आपला हरण्या हरणागत पळतो की. हा ती तर खरंय म्हणा, पण जरा वाटतंय रे तसं म्हणाला. नाही का झुपल्यावर कळेलच की तुला. हा बरं आहे का बा. किसना, गुरांचं चारा पाणी बघा, मी आलो गावात जाऊन थोडा. लक्ष्मी, हारलेला जरा जपा, त्याला चारा टाका. मी स्वतः खायची नाही, पण हरण्याला घालील. मला काळजी आहे त्याची. आणि गेलं तर लवकर या. तू 2 घास कमी खा, पण त्याच्याकडे लक्ष दे. लवकर या, गेला म्हणजे येत नाही. बरं येतो. गेला म्हणजे तिकडे जाऊन बसते. किसना, काय चाललंय? काय चर्चा चालली आहे? अरे ही गॅंग कुठं आज इकडे. चक्कर टाका नको. किसना, काय चाललंय? काय नाही ती बैल झुपायची आपली. होय. अरे किसना, दुपारी झुपायचं मग संध्याकाळी तेवढीच प्रॅक्टिस होईन त्याची. अरे झुप की थोड्या वेळ. आणि बायला चारा बिरा खायला काय जरा. हा, चांगलं जप. अरे का लय भारी जपतो आम्ही त्याला. पेंट खायला घाल. हो. ऐकी रामाला बैल घ्यायची की. हो, घ्यायची ती. हो. ए राम्या, आधी लग्न कर. किसना, मी बैल घेतल्याशिवाय लग्न नसतो करत. आम्हाला आपणच पण ते घेतलाय मी पण. हा, पण करणार. अरे बैल सांभाळायला वाघाचं काळीच लागतं. हरण्या मैदानात उतरला तर कसराभर लांब पळतोय आणि मन की पण केलाय. मग शर्यत बघाय कुठं थांबायचं का त्यांच्या पुढे थांबायचं? म्हणजे लावतील डुसणं देऊन बाजूला आम्हाला. अरे पट्टे. ए रामा, बोला की. पोरगी बघू का तुला? बघा की. आणि कशी जोरा शावला पाहिजे जोगाचा. अरे चांगली आहे न वांगाळ. पण तसं पण शेतकऱ्याला मुली द्यायला लयच माणसं कानकसर करतात. हा, आपल्याला गरीबाचीच करायची. गरीबाला कशी जाणीव असती. हा परपंच केला म्हणजे बाद झाला. हा, शिक. ना. आम्हाला तेवढंच पाहिजे. आणि तुझं करायचंय कर. करायचंय की. हा, ह्याच्यावर वाशिंग करायचं. बांधाय तेवढा उतावळा झाला. बुंदी खायची तुझी कधी चारणार आहे? दुसऱ्याच खा फुकट. बरं आहे, हा? आम्ही जिथं आता बैल झुपाय. बर बर जा. याच्याकडे अरे राम्या, पारचिन डोक्यात. ए दादा, मला पण यायचंय. ए नको, उन्हाच्या राखात नको. आई सांग ना. अरे येऊ दे ना तिला पण.
बर बर चला सगळी. अरे पुढे कुठे ओढतोय? ए राम्या आज तुम्ही दोघं इकडे साईडला जा. तू या साईडला दे. नीट धरा रे. किसने कसला बैल आणलाय बघ की एकच नंबर आणलाय राडा होणार रे टेंगानाच काय वर हा बोला की. अहो आमच्या हरण्याला डावीन टाका आणि ह्याला उजवीन. चालतंय की टाकू नाही काय अडचण. तुम्ही कसं हाणणार आहे? गाड्या हाणतो हरण्या टाकतो दावी. तुम्हाला तर माहिती आहे आमचा हरण्या किती एक पडतो. नंबर पोहोचतो काहीच अडचण नाही नुसता दुराळा. हा त्याला तसं हाणणार. आज अड्ड्यात नाही न्यायचं आपल्याला इथंच फेरा काढायचा. चालतंय नवीन बैल फेरा काढू आज काय नवीन अडचण बैल आहे नाही. म्हणून. हो चालतंय. हो चला घ्या झोपाय. हा घे तुला घेतो काय. अय पक्या उमाग पहिला अंगावर सुटला कर. ए माग सरला. अरे काय टाकव हरण्या कसा पेंगरी कस पळतो माहित नाही का? काय रे किसना लक्ष्मी झोपल्यावर हारण्याला. हा झोपला की. आबा सकाळच्या पारी कुठे गेलता तुम्ही? अरे ते पिसुडीचं मैदान बघायला गेलतो बघ. लय भारी मैदान आहे. पळू की हरण्याला आपल्या मैदानात त्या. नको नको आबा त्याने कालच फायनल मारलाय. आज नका त्याला झोपाय. घेऊन द्या ना आराम जरा त्याला आजचे दिवस. बरं असं म्हणतीस? आई म्हणते तर राहू द्या ना आबा. अगं मी तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का? तुम्ही म्हणताय तर राहू द्या, करू द्या आजच्या दिवस आराम त्याला. आबा एक नवीन बैल आलाय त्याच्यावर हरण्याला आता झोपलाय. आता इथंच रेसल काढू त्याची एक. बरं इथंच पळवतं म्हणताय? हा बरं चालतंय की चाल. बघा आता गाडी येईन खाली सुटून. आणि हरण्याला जरा आरामच घेऊन द्या आजच्या दिवस. आता लय पळवायचा नाही. आदत करायचा नाही त्याचा. सर माग माग सरा गाड्या सुटत्यात. ए पक्या अरे सर ना गाडी सुटते. बघ ना हरण्या किती कसा पळतोय आपला हरण्या. वाट पळतोय. अरे वाट पळतोय त्या बाईला. अय कुठं निघाली स्वारी? आम्ही खिंडला लावायला चाललोय. येते का? मला तर यायचंय पण ज्याच्यासोबत जायचंय तो तर कधी बोलतच नाही. ठीक आहे काय रे म्हणाल ती? काय नाही बघ समजलं. बर ते जाऊ दे, मला काहीतरी बोलायचंय तुझ्याशी. बोल की मग पटकन. आम्हाला शर्यतीला जायचंय. एकतर उशीर होतोय लय. तुझं प्रत्येक वेळेचं असंय. तुला काही माझं बोलणं महत्वाचं नाहीये का? अगं बोलणं महत्वाचं आहे पण तुझ्यापेक्षा मला शर्यतली महत्वाची आहे. चल केस ना आपली गाडी नीट झाली का बघून जाऊ शर्यतीला. हा एक यायला लागा लवकर. कशाला दिलंय असलं आपल्या सोबत पाळायला? म्हणजे आता काय आहे? आडी नदी एवढं लेट करतात का? काय झालं आता? काय झालं म्हणजे काय? ए यार ना गेला का ती पाटलाने एवढं टेन्शन दिलंय का नाही? काय करू लागा डोकं चाललं नाही काय माझं एकतर. तुला 10 वेळा सांगितलं तुम्ही टेन्शन घेऊ नका. अरे जोड तर बघायला लावली ना. अरे आबाचा हरण्या पळवू गेला का? टकुरा पडलाय का रे? काय झालं? आबा कसा पळवला आपल्या बरोबर बैल? आणि कसं शक्य आहे ती? गेल्या वेळेस माहित नाही काय काय झालं होतं ते? तुला गेल्या वेळेस काढायला लावली. 10 वेळा सांगितले बोलत नको जाऊ. एका गावची बैल लागा बैलांचं नाव होईल गावाचं नाव होईल. अरे पप्प्या ही तुला कळतंय मला कळतंय त्या दोघाला कळाय नको का? आबा आपल्या बरोबर बैल पळवल का? अरे त्या आबाचं जाऊ दे, आपलं पाटील आहे कशानं? तुला शहाण आहे. नाही खरंच तुला शहाण आहे. बरं ते जाऊ द्या. जोड तर बघायची ना. बघ तुम्ही जाऊ द्या. तुम्ही टेन्शन काय घेऊ नका. पिसोर्डीला मैदानाला जायचं आपल्याला. काम करा तुम्ही दोघं पुढं व्हा. माझं एक काम आहे
ते करून आलो म्हणजे आलो. कसं रे तुला प्रत्येक वेळेसच काम लागतं? तुम्ही पुढं व्हा, मागणी मी येतो म्हणजे येतो. जा. तुम्ही चालू ठेवा. तू काय टपऱ्यात गेलाय का रे? त्याच्या पुढे कशाला काय बोलत असतोय? मला माहिती आहे ते तसलाय म्हणून. मोठ्या आवाजात बोलणं ना बाबा हीच करील. दिसायला टकलं दिसतंय बरं का, माहित नाही का असं असतं. आणि तिथे बाराच आहे. इथलं तिथलं इथं करण्यात झाले. अख्खं गाव त्याला नाव ठेवते आणि तू त्या पुढे वक्स कर. तर मला माहिती आहे गावातल्या सगळ्या खबरी तुला माहित असते. अय पोपटरावचा चमच्या वाट सोड, आमच्या नादाला नका लागूस. बाजूला झपाट्यातच पाडील. मग किसनराव लय पुढे पुढे पळताय. ज्याला पळायचंय तो पडलाय गोट्यात. म्हणून तर म्हणतोय ना ते ना हरण्याला मला. ए नागे, तुमचं काय कटकार असताना चाललंय ना, येते माझ्या चांगलं लक्षात. काय बघितलं का नाही? लोक माझा लयच अभ्यास करतात वाटतं. मग स्वतःचे काम धंदे सोडून दुसऱ्याचा नका बघत बसू, कळलं का? हो नागू शेठ, तुम्ही 4 वेळा 10वी नापास आहे. किती वेळा? 4 वेळा. नागो शेठ जाऊ द्या. अहो त्यांना कुठं माहितीये 4 वेळा नापास होणारी पोरची इतिहास घडवत्यात आहे का? पण नको नाही करू. हो, त्यासाठी ना नीतिमत्ता आणि कर्म चांगले लागतात. कळलं का नागू शेठ? हे कर्म नीतिमत्ता आम्हाला नाही सांगायचं, कळलं का? यांच्या कुठं नाही लागतो. चला आपलं. नमस्कार. पाटील कशी जोड? एक नंबर. पण आज आपलीच गाडी फाट्याला पळली पाहिजे. 100% पाळणार ना, जोडत आणली तशी. आपलाच नंबर आला पाहिजे आज. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, ड्रायव्हर एकदम फटीतला आहे. बाकीचं सगळं मी बघून घेतो. आजपर्यंत लय शर्यती मारल्या ड्रायव्हरनं, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. पाटील पण मी काय म्हणतोय, तेवढं पोरांचं खर्च पाण्यात बघा बरं. त्याची काय बी काळजी करू नका, मी आहे की. मग नाही काय टेन्शन तुम्ही असल्या. बाकी बघतो मी. हा मग पावती बिवती फाडली ना? वाढली की हा किती नंबरला आहे? 1 नंबर गटात 1 नंबर तास आहे. आपली गाडी 1 नंबर होणार आहे. पहिला तास गटाला आणली काय? पहिल्या गटाला पहिला तास आहे. मस्त मस्त. मग आबी ड्रायव्हर जिजुरी कर. व्यवस्थितच तयारी चालली हा? चालली ना, व्यवस्थित चालली. टेन्शन घ्यायचं नाही बरं का, नंबर आपला आला पाहिजे. येणार की. हा गाडी कशी गार 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 फिरली पाहिजे. मग काय टेन्शन घ्यायचं नाही, काय लागलं काय नाही ह्याला सांगायचं. हा काय बाया टेन्शन काय घेऊ नका. बर गट नंबर हे झाले आपलं सगळं. मी जरा बघून आलो तिकडून. हा तर होऊ द्या तुमचं. चला आम्ही तो घेतो वरतून सर. चालते चालते. ट्रेन मध्ये सुंदर असं लढत चालू झाली. प्रेक्षकांनी आपापल्या जबाबदारीवर मैदान बघायचंय. गट नंबर 3 या ठिकाणी
फक्त या ठिकाणी सगळ्याच आहे. गट नंबर 5 तास क्रमांक 3 वरती आर्यन बाळासाहेब चव्हाण मुरटी. गट नंबर 5 तास क्रमांक 3 आर्यन बाळासाहेब चव्हाण मुरटी. गट नंबर 5 तास क्रमांक 4 श्रीनाथ प्रसन्न बाळासाहेब प्रतिष्ठान. गट नंबर 5 तास क्रमांक 4 आणि पहिलवान शेखर पाठोळे गाडी घेऊन यायचं लवकर. लवकरात लवकर गाडी न्यायची खाली. निकाल घेऊन राव सेमी फायनलला काय गाडी पळाली हो. विशेष नाही काय मारली होय गाडी सेमी फायनलला व्हायला. हा मग गाडी कोणाची? गाडी प्रतापराव पाटलांची गाडी. विषय काय राव ड्रायव्हर तसा नागाट आणलाय. कशी पिकरी गाडी फिरवली. एक नंबर. ही बैल कोणाची म्हणजे बैल कोणाची? प्रतापराव पाटलांची. नाद नाही करायचा. आणि बघा शेट आता फायनल पण आपल्यालाच मारायची बघा. मैदानच गाजवायचे आपण द्यायचंच नाही हो. चला येऊ का? चला. गाडी मैदानच मारलं असतं. जेवढ्या गाड्या तेवढ्या सोडून द्या, बाकीच्या गाड्या बाद करा. कृष्णा सोड नाग्या. काय अरे मार रे. अरे म्हणजे आपलं जाऊ दे. जाऊ दे कृष्णा. अरे सेमी फायनल आम्ही करतो काय? चल तिकडे जाऊ दे. अरे फायनल आम्ही अरे जाऊ दे ना. आमचा हरणे म्हणून का? पाटील नमस्कार. 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 सेमी फायनलला आपली गाडी बसली बर का पाटील. कॉंग्रॅच्युलेशन. आभारी आहे आभारी आहे. नाग्या. ए नाग्या यार थांबकी. जरा माझ्याकडे लक्ष दे की. तुझ्याकडे लक्ष द्यायला तू काय पोरगी होय. अरे म्हणजे चेष्टा केली रे तुझी. पण काय पण म्हण बरं का टेटस टाकत होतो बैलांनी काय लागा सेमी फायनल आणल्या. फायनल पण आपलीच आहे आता. विषयच नाही. आता विषय का लागा लय कमेंट यायला लागल्यात. पाटलाचं नाव हेच बैल लागा अख्ख्या पंचक्रोशीतच गाजवणार आहे. तो अरे येड्या बैल कोणाची आहेत? प्रतापराव पाटलांची बैल आहेत. अरे ठीक आहे पाटील पण आलं. एकच नंबर. शाबास माझ्या पट्ट्या. माझं नाव उंच केलंच गड्या. जोड्यात तसे आणले आपण. आता जशी सेमी फायनल काढली का तशी फायनल काढायची. विषय का तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही. फायनलचा गुलाल का नाही आपलाच आहे. अयो कसली गाडी पळाली. नुसते बेंगरीच पापणी लवस तर बघ गाडी खाली. आता गोलाला आपला था बरं का. अर ह्यो इथं कसं काय? का बैलगाडा प्रेमी सगळे आपण एकच आहे की. यो ए अरे प्रेम दाखवणार यार. अरे जिकडे गुलाल तिकडे चांगलं करणार माणूस आहे तू. नाला इथं प्रेम दाखवायला. अरे गाण्या अरे गप की. अरे आपल्याच गावची पोर आहे ती. हा कळतोय का. होती की आपल्या गुलालात सामील त्यांना.
एका दगडात 2 पक्षी मारतो आम्ही. असा दगड फिरवून मारेल हाय का बघा पाटील. चला उठा, जाऊ दे आता, आपली अनाउन्समेंट झाली. नाग्या, अरे ही शर्यत हारली म्हणून काय झालं रे भावा? खेळात हार जीत तर होतच असते. हां, पण एक लक्षात असू दे, पुढचा गुलाल ना आपलाच असणार. राव मग हा अरण्याला बांधलाय मैदानात. हा गाडा बेडा व्यवस्थित करता मित्र. देऊन टाक की बैल मला. ए नागे, तुला एकदा नाही म्हणलेलं कळत नाही का? आम्हाला नाही द्यायचं हरण्याला. असं बघितलं का नाही? तुम्हाला माहितीये का आम्हाला नाही म्हणायची सवय नाही आणि आम्ही कोणाचं नाही पण ऐकून घ्या. कळलं का? ए नाग्या, तुला सांगितलंय ना हरण्याला द्यायचा नाही म्हणून. हा नीट नीट काय कायचं. हरण्या काय बाजारात मांडलेला नाही, लेकरावानी सांभाळलाय त्याला. निघायचं बघायचं, कळलं ना? ए जिप्रिया, तुला नाही म्हणायला कळत नाही का? निघायचं निघायचं. असं वय होय. हरण्या काही काय नाही आणला काय? ओ लक्ष्मीबाई, कशा पायताना ताना करताय? अहो काय पाहिजे ते पैसे मागा की. उद्याचे काय भविष्याची काय काळजी आहे का नाही? उद्या पोराचं शिक्षण आहे, पुरीचं लगीन आहे. अहो पैसे घ्या व्हा की मोकळं. कसं एक गावन 100 तुकडं, अर्धा इकडं आणि अर्धा तिकडं. पाटील, त्याच्या जीवा जगत नाही, त्याला इकायचं तेव्हा आमचं घर भरायचं. काय बाजारात नाही मांडलेलं आणि तुम्ही नाद बी करू नका आमच्या हरण्याचा, कळलं ना? ही कुत्री घ्यायची, निघायचं बघायचं, कळलं का? ओ किसनराव, तुमच्या मातोश्रीने सांगा जरा नीट बोलायला. कोणाला बोलत्यात, कसं बोलत्यात, जरा बुद्धीला पटतंय का तुमच्या तरी? हा ए नागे, पैशासाठी नाही पाळला त्याला. अरे हा शेतकऱ्याचा नाद आहे म्हणून पाळला त्याला. काय तुम्ही शेतकरी, हा ही शेतकरी आणि आपण गावातली कुत्री का?
काय बोलतो ला का हा? ए नाग्या, घरात एक साखळी पडू नये. माझ्या हरण्याच्या शेजारी तुला बांधीन राखान म्हणून. हो कळलं का? किसनराव, सांगा की तुमच्या आईला आमच्या नागोभाऊच्या गळ्यात कुत्र्यासारखी साखळी असली म्हणजे काय भाऊ कुत्रा झालं नाही, म्हणजे असं नव्हतं बोलायचं चुकून. नीट बोलणार थोबाड शिकेल काय. हो आबा, सांगा मंडळीला. ओ पाटील, पोरा संगन बाई माणसं संग काय बोलताय? हा बा अजून जिताय. आबा, अहो कशा बाय भांडण तंटा करताय? देऊन टाका की आम्हाला हरण्या. ह्या पैसे व्हा की मोकळं. या माझ्या पोराने हरण्याला जीव लावलाय मी. तो बैल नाही, माझा हरण्या आहे. त्याला असाच नाही द्यायचो. तुमची बैल तिकडे पळवा, नाही तर गोठ्यात उभी ठेवा, पण आमचा हरण्या तुम्हाला भेटणार नाही. पण माझ्या हरण्याकडे नजर उचलून बघायचं नाही. आबा, बैल गोट्यात का मैदानात पळवायचा फाटीला हे आम्ही ठरवतो. पाटील हाय पाटील, प्रतापराव पाटील म्हणतात मला. हो पाटील, तुम्ही तुमच्या घरचं आणि गावचं पाटील असाल, माझ्या हरण्याचं पाटील नाही. कळलं का? निघायचं बघायचं की चमचे चला, घ्यायचे निघा. निघायचं. वय आबा, जोडीला बैल कुणाचा पळवायचा आणि कसा पळवायचा हे आम्हाला तुम्ही नका सांगू. काय आता गप बसतोय, पण हरण्याला घेतल्याशिवाय आम्ही पण गप बसत नाही. आणि हरण्याला कसा घेतोय ना, हा आबा बी बघतोय. किसनराव, बैल कसा घ्यायचा आणि कसा नाही बघतोच आम्ही. ए, जाऊ द्या, चला रे. असल्या बघतो. पक्ष्या धमक्या द्यायच्या नाहीत परत का? यायचं नाही इकडं. चला निघायचं चला ना घ्या. निघायचं. चढ रे किसना. चल, काय त्याच्या नादी लागते? गाव बुडवा. हा, तुम्ही कुठं होता वा? त्या वाहनाच्या दुकानात गर्दी होती, त्याला नाही गेलतो. तेला आणा एवढा उशीर लागतो का? मामा उठ. मामा उठ ना. हे थांब ना 5 मिनिट. अरे काय 5 मिनिटं दिवस डोके आले. उठ उठ लवकर उठ. थांबची हो, सकाळ सकाळ तुझं एवढं. हा हा आलो की येतोय. काय झालं? अरे रामा, उठ ना लवकर. दिवस कुठं आलाय? डोक्यावर आलाय ना पार. झालं शेतात जायचंय, समजत नाही काय तुला? हो. हा काय मग चॉकलेट कुठे? नाही आणलं, उशीर झालाय. आपण दुपारून जाऊ द्या आणायला. दुपारून जाऊ गावात आणायला. म्हणजे तू विसरला. हा विसरला आणायला, रात्री बंद झालंय येताना. मग मला सांग, मामीने जर तुला एखादं काम सांगितलं तर ते पैसे शीट. मामी हायच कुठं? आपण विचारलं होतं. हा विचारलं ना. काय म्हणलं? पण मला सांग, तू मामी शोधली का? मामी शोधायला आपल्याला कोण देतं पोरी? आपण एक तर शेतकरी, आणि आपल्याला कोण देतं पोरी? मामा, हे बघ, तू जरी शेतकरी असला ना तरी तू माझा मामा आहे आणि तू दिलाचा लय मोठा राजा आहे. अच्छा, मी तुला माहित आहे, बाकी सांगा आहे का माहिती? बाकीच्याच जाऊ दे, मरू दे. मामी कशी मिळणार? अरे मामा, तू नुसतं मामी मामी नको करू. आणि कोणी जर नाही ना दिली तर मी शोधून आणीन तुझ्यासाठी मामी. होय का? एवढी मोठी झाली का? मामासाठी किती पण मोठी नाही. तू माझ्यासाठी मोठीच आहे. चल आणा. आधी शेतावर जा. तिकडे जायचं. कशाला बोलवली मला? कशासाठी मला बोलवलंय तू इथं? आज नाही का जायचं शर्यतीला? जाणार आहे 2 दिवसांनी. बरं सांग ना, काय काम आहे तुझं?
तुला कसं रे काय वाटत नाही माझ्याविषयी? आता तसं नाही पण पण बिन काय नाही. बरं ते जाऊ दे. कशी दिसते मी आज? तू आहे तू माझ्या हरण्यासारखी गोड आणि सुंदर दिसते बघ. त्याच्या लांब शेपटासारखी तुझी वेणी, त्याच्या अंगावर असणाऱ्या जुलासारखी तुझे कपडे, त्याच्या नाजूक डोळ्यासारखं तुझे नाजूक डोळं. आणि तुला माहितीये का काय? तू माझ्या हरण्यासारखी जाडजुड आहे. शी, तू आणि तुझा हरण्या. तुला हरण्याशिवाय दुसरं काही दिसत नाही का? दिसतं की काय? रेषेचं मैदान. अय विक्या, सांग जरा समजावून, नाहीतर आयुष्यभर असाच राहील वळूगत. हॉस्पिटलला गेली तर अभ्यास नीट कर काय आठवण लागली काय झालं तर फोन कर. काय लक्ष्मीबाई, काय चाललंय आमच्या सुवर्णाताईंचं? चाललंय आता हॉस्टेलची तयारी. हॉस्टेलला गेलात ना, फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. इकडचं टेन्शन अजिबात घ्यायचं नाही बघा. मी नाही जाणार बाबा हॉस्टेल. आता हे काय खोय घातलं बरं डोक्यात? का नाही जायचं? आबा मला नाही करमत तिथं. आता करमायचं काय आलं? लक्ष्मीबाई तुम्हीच सांगा आता समजून. अगं बाळा, तिथं काय करमायसाठी जायचंय का? तू जर शिकली, मोठी सर्व्हिसला लागली, कलेक्टर झाली तर आपल्याच घराचं नाव मोठं होईल ना. हा, आणि तू सांग ना बाबांना, मला नाही जायचं. अगं तसं नाही बाळा, एवढं आम्ही कष्ट पाणी करतोय, कोणासाठी करतोय? तुमच्यासाठीच ना. मग आम्ही एवढं कष्ट केलं, तसंच तुम्ही केलं तर कसं आमच्या जीवाला कसं वाटत? आमचं ते आमचं आयुष्य गेलं असं कष्टात, तसं आम्हाला पण वाटतं की तुमचं जाऊ नाही. कारण तुम्हाला कलेक्टर झालेलं बघायचं हे आमचं लय मोठं सपन आहे. आणि हे बघा, ते गेलात ना तुम्ही, ते पुरी जातात ना काय ट्युशन का फ्युशन काय म्हणतात, ते बी लावायचं. मी नाही करणार ट्युशन. ट्युशन लावलं तर अजून जास्त मार्क पडते. नाही, मला असं पण पडतात, मी घरी बसूनच करणार. बर करा, पण कलेक्टर नक्की व्हा. कारण तुम्हाला कलेक्टर झालेलं बघायचं हे आमचं लय मोठं सपन आहे. अगं तुझ्या दिवशी कलेक्टर होशील ना, दिवशी अख्ख्या गावभर तुझं बॅनर लावेल, तुझी मिरवणूक पण काढलीच की. बघ दादाचं स्वप्न. हा, बर बाबा, तू दादा किती कष्ट करतायत, मी आल्यापासून बघतीये. अगं हो, पण तुझ्यासाठीच करतोय ना. हॉस्टेलला, मेसला, ट्युशनला किती खर्च येतो. अहो तुम्ही नका खर्चाचा विचार करू, तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या. तसं पण मला नाही हरण्याला सोडून जा वाटत. अगं हरणे आपला कुठं जातोय तवा? हा, सुट्टीला आल्या भेटणारच आहे ना तू. हरण्याची चांगली काळजी घे, तो दुसरा भाऊ आहे माझा. अगं बाळा, हरण्याची पण काळजी घे. हरणे आता तू सुट्टीला आल्या, तुला हरणे बघायला भेटलच की. हा, मी घेते त्याची काळजी, तू नको टेन्शन घेऊ. हा, मग जायचंय ना हॉस्टेलला. अगं तुला बेसन लाडू केल्यात आवडतात ना. हा, तुला चालते, माझ्या हरण्याला चालते, माझ्या दादाला चालते. हा, जायचं ना. भरायची का बॅग? हो. तू सोडून ये राहिला. हा हा, चला मग. चल लागा तयारीला. काळजी घे. जा.
फोन करा. त्याला का शरीर पाहिजे पहिला का हाणण्यात पाहिजे होतं पण ती पाटलाची माणसं का किसणार सोडत नाही पण आपण होतो म्हणून नशीब बरं झालं ती डोली नव्हती नाही ते जिल्ह्यात राडा घातला असता ते कुठं झालं चल चल काय होईल बोल करू चल काय रे बघा म्या काय रे काय झालं चला काय झालं म्हणजे मला ठेवून शर्यतीत गेल्यावर नाही विचारताय काय झालं कुठं काय झालं काय झालं कुठं काय झाले ना काय झालं त्या डॉलीला आहे ना सगळ्या गावच्या खबरी असतात कोण काय करते कुठं चाललंय कुठं नाही सगळं माहित असतं कळलं अगं पण ऐकून तर की का नागाची मग कशी झाली किसनाला हात लावायची तुम्ही दोघं काय गोट्या खेळत असलेला का का तुमच्या दोघांच्या खेळात बांगड्या घातल्या होत्या होय रे हा अगं आम्ही होतो मिटले ती भांड नाही तर त्यांना हरण्यास पाहिजे होता होय त्यांना जुनी कुणीच काढते ती परत काय झालं ना या डॉलीकडे यायचं कळलं ना हा चला निघा बघ तिथे नाग्याकडे आता एक्सक्यूज मी बाबा मी ह्या गावात नवीन आहे बर हो आणि बैलप्रेमी बद्दल मी आर्टिकलसाठी आले बर तुला बैलगाडा शर्यतीची माहिती पाहिजे थोडक्यात बर अर्ग या गावात मीच पहिला बैलगाडी आणणारा आणि शर्यती जिंकणारा तो मॅच म्हैसूर जातीच्या 4 माझ्या बैलजोड्या होत्या त्यांचा रुबाब असा होता की त्यामुळं पंचकृषीत माझाच रुबाब चालत होता आता वयाच्या मानाने शरीर बी साथ देत नाही त्यामुळे त्या दिल्या बाहेर गावी सगळ्या बैल जोड्या होत्या त्या तर तू आल्याला काय म्हणली आर्टिकल काय म्हणत होती ती आर्टिकल म्हणजे जस्ट लाईक अभ्यास त्याच्याविषयीची माहिती गोळा करणं. त्याच्याविषयी माहिती काय कळलं थोडंफार डोसक्यात बसलं माझ्या तू काय बोलती ती बरं ते जाऊ द्या आता सध्याला ह्या गावात कोणाची बैलजोडी आहे आता ह्या गावात पाटलाचे तर आहेच पण
पण पाटील बी तुला माहिती दिला अजून कोणाकोणाची काय. असं सरळ रस्ता दिसतोय का? हो मोहर असंच गेलं की तुला तो बंगला दिसतोय ना? हो तो समोरची बिल्डिंग. हा बंगला बिल्डिंग नाही ती. हो त्या बंगल्यात गेली की तिथं पाटलाच बंगला आहे. तिथं तुला सगळी माहिती भेटेल बघ. काय हो ठीक आहे. तिथं जा तू, सगळी तुला माहिती नवीन आलेली दिसते ना गावात. तू थँक्यू सो मच बाबा. तुला भेटते. या 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 थँक्यू. राम 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 या. कशाची माहिती ना आणि सकाळी त्याच्या मायला गाडीला बी अशा वेळेला सांगत येतय कोण येतय. अर्धी की 4,000ला 4,000 नाही सेट 6,000 घेऊन जावा. काय बोलतोय लाकार पाटलाच्या तर रानात न्यायचंय की पाटलाच्या नाकोनाची ना 6,000 कष्टाचे. अरे 6,000 मला मान्य नाही की पण लागा या नागू शेट बरं 13 शेट रे. हो नागू शेट. हो आयटम बघा की कुठे शक्का वाटते. हा ओ मॅडम गावात सर्वे करायला आलाय वाटतं. तर आमचा बी करा की सर्वे. एनी प्रॉब्लेम गाईज? इंग्लिश. हो तुमचा प्रॉब्लेम काय विचारते. आमचा प्रॉब्लेम अहो गावात नवीन आलाय तुम्ही, आम्हाला काय प्रॉब्लेम असणार. तुम्ही आलाय म्हणजे आमची दिवाळीच की. हा माइंड युअर लँग्वेज अँड माइंड युअर बिझनेस. होयला परत इंग्लिश वैराव. अहो तुमचा बिझनेस काय विचारते. बिझनेस म्हणजे कामधंदा होय. हा अहो मॅडम आमचं कामधंदाच अहो हाच की. लांब राहून बोलायचं, जवळ येऊ नकोस. ओके आणि इज्जतीत बोल. अँड हु आर यू? बघितलं का गाण्या हु आर यू म्हणजे आम्ही कोण. अहो अख्खं गाव लागतंय. आणि तसं बी तुम्ही ओळखताल की लवकर. नाही नाही नागू शेठ तुम्ही सांगून टाका तुम्ही कोण आहे ते. आज तुला कशाला आणलाय तर काय दार धरायचंय काय. अहो म्हणजे हो मॅडम तुम्हाला माहित नसेल आम्ही प्रतापराव पाटलांची माणसं आहे. ओ अच्छा तुम्ही प्रतापरावांची माणसं आहे का? ओ मॅडम प्रतापराव नाही प्रतापराव पाटील म्हणायचं कळलं का. आणि ती बी कसं बाबा. ठीक आहे त्यांच्याकडेच चालले मी. सांगते तुमच्या दोघांबद्दल मी तिथे. अहो हिथंच सांगा काय काम असेल ती. ओय माझं काम त्यांच्याकडे आहे तर मी त्यांनाच सांगेल. ओके? अहो म्हणजे त्यांची सगळी कामं आम्हीच करतो ना म्हणून म्हणलं तुम्हाला. म्हणजे बघलं ज्यांच्याकडे काम असेल त्यांनाच सांगणार होय. हा मग मग मॅडम आमचं बी आहे की तुमच्याकडे काम. हा अहो, हायला किती हात लावला तिने इथं. पण काय पण म्हणणार आहो ब्युटिफुल होती बरं काय. ए ब्युटिफुल आजपासून ती तुझी वहिनी कळलं का. काय काय पहिल्यांदा बघितलं कोण लगेच वहिनी होतं काय. त्याला काय हा घ्या चहा. पप्पा राग येणार नसेल तर एक विचारू का? अगं विचार की पोरी, तू माझी एकुलती एक मुलगी आहेस. काय झालं पप्पा? डोळ्यातून का पाणी येतंय?
नाही काय ना. तुम्ही माझ्यापासून लाख लपवाल तरी तुमचे ओले डोळे सांगतात की तुम्हाला भैयाची आठवण येते, हो ना? हो ग. त्याला किती बैलगाडीचा नाद होता. नाही तिथं शर्यती बघायला जायचं. शाळा बुडवून म्हटलं तरी तो जायचा. शिक्षक घरी विचारायला यायचे की बाया शाळेत का आला नाही म्हणून. तो असाच एकदा शर्यत बघायला गेला होता. मागणी येऊन त्याला गाडीनं धडक दिली. तो माझ्या पुढं रस्त्यावर पडला होता. तडपडत होता, अक्षरशः तडपडत होता माझ्या पुढं. मी बघत होतो तडपडताना. मगर तुम्ही नका काळजी करू. काळजीच नाही ग. तू जाताना काय सांगून गेला माहितीये का तुला? काय पप्पा? शांत बसा ना पप्पा, नका रडू. तुम्ही नका काळजी करू पप्पा, सगळं काही ठीक होईल. नाही ग पोरी. पण मला त्याची आठवण आली ग, म्हणून मी बोललो. गीते, आज कॉलेजला यायचं नाही वे? गीते, गीते, हा कुठल्या विचारत आहेस? काय नाही अगं. कॉलेजला यायचं नाही वे? नाही अगं, आज घरी लई काम आहेत. काय काम आहे सांग की. अगं पप्पांसोबत आज बाहेर जायचं होतं मला. पप्पांसोबतच जाणार आहे का अजून दुसऱ्या कोणासोबत? माहिती आहे ना तुला. मग ग बस की, कशाला बोंबलती उगाच. चल जाते मी. हा बरं ऐक की, आज कॉलेजमध्ये जे लेक्चर होतील ना त्याचे नोट्स मला आज रात्री आणून दे. हा देते. हा चल जाते मी. हा जा, बाय बाय. किसना, अरे किसने मी तुला बोलतोय. बोल की. दररोजला काय एवढा फुलासारखा टवटवीत असणारा आज का रे तोंड पडून बसलाय? ठीक आहे, मी एका गोष्टीचा लई विचार करतोय रे. कोणत्या? मला ती गोष्ट समजा नाही. अरे ती पाटील हरण्याला कार मागते सारखं. अरे किसना, तुला तर माहिती ना मोठ्या लोकांचं कसं असतं, गरीबाचं घर जाळायचं सारखं काम असतं बघ. आणि तसं बी पाटलाला माहिती, एकदा का हरण्या पाटलाकडे आला की पुन्हा शर्यतीत पाटलाला तोडच नाही बघ. म्हणून ती सारखं हरण्या करतंय. अरे क्या, ही गोष्ट खरं बोलला बघ तू. अरे तुला तर माहिती, आपल्या हरण्याचं पंचक्रोशीत नाव आहे आणि त्याचा दरारा पण तेवढाच आहे. म्हणून ती पाटील सारखा हरण्याला मागत असतं. हा पण क्या, हा किसना पण असा तसा नाही देणार हरण्याला त्याला. बरं ती जाऊ दे, पुढची पुढं बघू. बरं किसना, तुझं त्या गीताचं कुठून आलंय? हे क्या, आमचं तसलं काय नाही. आणि तुला माहिती ना ती पोरगी कोणाची? अरे पाटलाची असली म्हणजे काय झालं, तिचं बी तुझ्यावर प्रेम आहे की. अरे पण प्रेम आहे, ती कुठं मी कुठं. तुला माहिती ना, आमची दिदी तिकडे बाहेर शिकाय, तिचं कॉलेज आहे, तिचा खर्च आहे. असल्या गोष्टीत नाही मला पडायचं बघ.
अरे किसना तू खुळाच आहे का? अरे पोरगी कशी नजरेच्या टप्प्यात आल्यावर अशी धडक मारायची असती नुसती. आहा, तुला नाही बघा अजून कळत. आज लईच निवांत बसलंय नदीच्या किनारी आम्हाला सोडून एकटं एकटं. ए क्या तिला घरी जायला सांग बाबा. ए विक्या तू गप. ऐक ना, चल ना आपण बोटिंग करायला जाऊ. अरे चल ना, इतके वेळ झाले ते विक्यासोबत बसलाय आणि आता माझ्यासोबत येऊ शकत नाही का? ए क्या तिला सांग या नदीच्या किनारी जर कोणी बघितलं ना हे लपड होईल ना का, तिला लाव घरी पटकन. ए तसं काहीच नाही होणार आणि तसंच काही वाटत असेल ना तर आपण मध्ये जाऊ. ऐक की, पोरगी लय प्रेमाने म्हणते ला. जा की, कमी जाऊ. ए तू बस इथं. बर चल आपण जाऊ. तुम्ही दोघं बसा, माझा मी जातो. उगाच दोघात तिसरा नगत. तुझ्या अगोदरही कोणी नव्हतं आणि तुझ्या नंतरही कोणी नसेल. तोपर्यंत माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल. कोणावर तरी प्रेम करेल कारण अवघड असतं ती व्यक्ती आपली होणार नाही हे माहीत असून सुद्धा तिच्यावर जीवापाड प्रेम करणं. ताटते वाटेला माझ्या वाटते. अडकला रे जीव तुझ्यात, आता फक्त आयुष्यभराची साथ दे. अरे काय पिंट्या, काय चाललंय? काय नाही बाबा, ती वायर तुटली, वायर जोडत होतो. होय, जुडली का? जोडली. बर बर. अरे बैलगाडा शर्यतीला जाणार असशील की? अहो जायचंय की शर्तीला, म्हणून तर काल खायला बियाला सगळं आणून ठेवलंय गुरांचं. ठेवलंय का? मग. शाबास वागा. अरे पण आम्हा म्हातारा माणसाला कोण नेणार रे? मी आहे की. वाटल्यास तुझ्या गाडीत पेट्रोल टाकतो बाबा, पण मला पण घेऊन चल. चालतंय की, यावर पण मग. हा चालतंय की. आणि होय बाबा, बसा बसा. आता काय बाबा? काल म्हण तो पाटील आवाच्या घरी गेलता वाटतं हाडण्यासाठी. माझ्या बी कानावर आले. तो काय त्या पाटलाला करावं काय समजाना मला. त्या पाटलाच्या डोळ्यात हरण्या इतका सलतोय, अगदी मुसळासारखा नुसता. त्याला तो हरण्याच घ्यायचा आहे. तो एवढंच नाही, त्यांनी 4-6 जणांना गावात पण बोललाय पिंट्या. ते हरण्यात घेणार म्हणजे घेणारच. अहो बापू, पण त्या पाटल्याला काय करायचं त्या हरण्याचं? तेवढं सारखं हात धुवून लागला त्या हरण्याच्या माग. अरे पिंट्या, तो दरवर्षी हरण्या शर्यत जिंकतोय, त्यामुळे त्याच्या डोक्यातच बसलाय तो हरण्या. अहो पण मला काय म्हणायचंय बापू, त्या हरण्यावर काय पडलंय? तिकडे बाजारात मिळतात ना, ढिगाणी पडल्यात की बैल, तिथला घे की म्हणावं एखादा आणि लडके म्हणावं मग मैदानात. अरे कसंय, हाव त्याला आयुष्यात सुटली नाही, कोणालाच त्यांनी सोडलं नाही आतापर्यंत. अहो पण बापू, त्या बराव इमानदारीने वागतंय. तुला कळते, मला कळते पिंट्या. ह्या पाटलाच्या डोक्यात कोण घालणार? हा बरं सांगू का पिंट्या, नाद लय बेकार. नाद पाहिजे बापू, नाद. नादाच्यावर काय आहे? नाद एकच, बैलगाडा शर्यत. बरोबर आहे बाबा तुझं. काय आता तुझ्या पुढे बोलायचं. चला रामे, बैलाचं बिलाचं बघतो का नका? अरे पक्या तीच चाललंय, बैलच बघतोय मी पण. आपल्याला पण सांगितलं बैल घ्यायची ती म्हणून. काय लाका तिकडं मैदानात बैल पळत्यात का नुसते रानात चाललाय का? तीच ना, मला पण वाटतंय बैल घ्यावा, पळवावा. हा, आपला हक्काचा बैल नको का आपल्याला? बैल आपला बैल पळला पाहिजे केला का? हा, आणि आपला बैल घेतला ना हरण्यासंग टाकायचा. हा, हरण्याने सोन्याचं जोडी करू आपण. हा, म्हणजे चांगलं पळेल. बैलच घ्यायची ती. मी पण एकदा नादच केला यार. ती पण पुराच करणार आम्ही नाद. हा, आपण करू ते पुरा. तीच करायचंय आता.
बोल की चिव. काय बोलत होते दोघं? जरा महत्वाच्या विषयावर चर्चा चालली. अरे मामा तुला एक विचारायचं होतं. विचार की चिव, त्याला काय असतं का? विचार. मला खरं खरं सांगशील ना? तुला आतापर्यंत खोटं काय बोललोय का मी? पण कसं विचारावं ते कळत नाही मला. असलं काय बोलणार आहे तुम्हाला? सांग की. अरे आता ना मी एक पिक्चर बघितला. मग त्याच्यामध्ये मी पाहिलं की एक राजा असतो, तो त्याच्या घोड्यावर येतो आणि त्याच्या राजकुमारीला घेऊन जातो. म्हणायचं काय तुला नेमकं? अरे मामा तुला असं नाही वाटत तुझी पण एखादी राणी असावी? कशाचे राणी आणि कशाचा राजा, हे तर माझी सगळी केस चालली. तुला माहिती का तुझी केस कशामुळे चालली? कशामुळे? अरे तू तुझ्या आटीवर अडकून बसलाय म्हणून. हा चिव ही बरोबर बोलली तू. हा मग तेवढं खरं आहे बघ. बरोबर नाद बोलली. केलाय ना, मग पुराच करायचा. पहिला नाद, मग परत लग्न. मामा तू तुझा नाद कधी पूर्ण करशील ते मला माहित नाही, पण मला माहितीये तुझं लग्न कधी होईल ते. मी म्हातारी झाल्यावर. नाही गे चिव, करणार की, पण आधी नाद पुरा केल्यावर. अख्खा माझा मूड ऑफ केला, जाते मी. हाय रे, ती फक्त चिव करते. आता तिचा मूड तसा आहे, पण परत कुठं निघते जा, थोडं समजावं लागते तिला. गोड बोललं ना कुठं ती व्यवस्थित, पण तिथं पण तिला तर काय म्हणायचं रे, सारखे मामे मामे करते. तुला कळत नाही. मग त्याच्यासाठीच बैल घ्यायची ती आपल्याला. बैला नाही जाऊ. तिकडं डॉले राडा घालेल गेली या. चल लवकर. काय झालं याला? किती घाण येते. गुस्सा आहे. ते रोजच. आधी बघा. या काय ग काकू? मला कळलं आपली सुवर्ण हॉस्टेलला गेली ना. गेली या. तुला निरोप घेऊनच यायची होती, पण कामामुळे काय सवडच होईना. मरणात आहे गोट्यात लागतं. ह्यांना काय काम आहे, निरोप एक देणं झालं नाही वय तुम्हाला? ती मला भेटून तावा ना. तेवढं खरं आहे बाई. काय ते राहणं मान हे कपडे बिपडे कसली घालती, पोरांगत राहते बायांवणी पुरींवणी राहत जा. अगं काकी पोरीला जाती ना, असंच राहायला लागतंय आजकाल. अगं डोले, ते खरं आहे. पूर्ण राव डॅशिंग, पण असं राहिलं तर तुला पोरग कोण द्यायचं ग? बघा आहो बाबा, माझी काकू आहे की माझ्यासाठी पोरगा बघायला. आता ग बाया मी काय ठेका घेतला सगळ्यांचा. तुला नवरा बघते त्या राम्याला पोरगी बघते. तिला पोरगा बघून तेवढंच करते आता मी. तू आणि तुझी काकू गोंधळ घाला. मी आलो गोळीचं पोट घेऊन. लग्नाचं ऑफिसच टाकती. टाक टाक. हा, तुम्हाला बी बघ. अगं काकी मला नको बघू. त्या आपल्या रंगाचं बघ, त्या टाळूची केस झाली उडून. आता त्याची टाळूली केस आधी. अगं त्याची टाळूली केस गेली, मग मी काय करू? त्याला भेटन अरे चेष्टा नाही करत. तुझाच विषय चाललेला बघायची तुला ती पोरगी. हे नवा राज ना उद्या होते की आमची बी लग्न. देवाने जन्माला घातलंय म्हणल्यावर कुठं तर गाड बांधलीच असेल की, का तसा ठेवतो देव मग. बघा राम्या, तर मला नाही सांगितलं का तुझं उद्या लग्न आहे ते? पक्या तसं नाही र, ती म्हण नाही, तसं म्हणावं लागतं. एवढं कुठं आपलं नशिबा येतावं लगेच लग्न जमायला. ए दीड कानाच्या मन कळते का मन? कळते की. मग अरे त्याचं लगीन करायचं म्हणजे मोठा मांडव बांधायचा, डीजे लावून तुला असा गदा गदा हलवून नाचवायचा त्यात. आणि दोस्त कोणाचा आहे मग? दोस्त असला म्हण का त्याच्याच मागं, त्याचं लगीन झालं तरी फिरतो का त्याच्या मागं? हा त्याची बायको राहायची आणि तुलाच फिरवावं लागल. हाय बघ येतात. आणि हे पण सगळ्याच्या आधी कळी मीच चालणार तुम्हाला. हा काकू यांनी कळी चालली की मी सांगणार बुंदी. बुंदी बुंदी तुझी बुंदी राहून दे, ह्याची कळी होऊन दे आधी. तूच झाला बुंदी गत, लागला बुंदी बुंदी चारायला. आणि पोर रे जरा यातलं घालायचं बंद कर. पोरातनी बसती काय, उठती काय, त्या छकड्यात जाऊन बसती काय, तुला कळत नाही? पोरगी आहे तू. गप टाके तू. तिला किती वेळा सांगितलं पण ऐकत नाही. हे असंच आणि सांगाय गेलं की आम्हाला हाय का हो. गप. आणि पोरी सारखं व्हायचं राहायची. गरा 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 गावात फिरती येत. ए काकी गप तू. कुठनं जक मारली आणि तुझ्याकडे बोलायला आली काय माहिती. मग एवढं कळत होतं तर यायचंच नव्हतं. राम्या चल काकूला चिडली. चल आणि जा कुरळ्या केसाच्या तिच्या ऐवजी पाऊस आपल्यावर पडेल. चल येतं सारखाची टाकलेला गोचडावानी त्याला. आणि काय ग वाय फिरायचं बंद कर की तू. पोर आहे त्यांचं व्हाया जायचं नाही, तुझं व्हाया जायचंय. पोरगी आहे तू. हा शहरा बिरात जर असती तर एवढंच घालून आली असती. ही गाव आहे खेडगाव, कळलं का? शेरगाव नाही. ए गप टाके तू. कुठनं बुद्धी सुचली तुझ्याकडे आली काय माहिती. मग तुझी बुद्धी घरी ठेव की, अशी का तू बोंबलत फिरती. चल जाते मी. एका जणाला हिंगा दाखवायचाय माझा. आता बाय त्या हिंगा दावणारा तर चक्कर येऊन पडन. जाऊ दे चल जाते मी. Thank you.
काय गणपतराव आज एकटाच निघालाय नागू शेट दिसायला झाल्यात. अहो तिकडे चाललो डॉली मॅडम. होय काय मग काय चाललंय तुमच्या गावात? आमच्या गावात तुमचं पण हीच गाव आहे की. आता कशी गाडी चौकात आली बरं? तेच तर मी म्हणते. काय तेच ते? अरे किसनाच्या बैलानं मैदान मारलं काय आणि पाटलाच्या बैलानं मैदान मारलं काय? नाव तर आपल्याच गावात होणार आहे ना गणपतराव. तर डॉली मॅडम अगदी बरोबर बोलला बघा तुम्ही. एवढंच काय ते तर कशाला आमच्या किसनाच्या हरण्याच्या मागे लागलाय रे? डॉली मॅडम सोडा करतो काहीतरी. सोडलं. आणि हा त्या नागाला जाऊन सांगायचं त्याला म्हणा जिथं जिथं तू पाय लावणार ना तिथं तिथं आम्ही पाय मोडणार. डॉली मॅडम जरा इमानदारीत राहावं काय. आमच्या नागू शेटला कळलं तर तुमचं लय बेकार होईल सांगतो. ए गाण्या इमानदारी गेली तेल लावीत. आता जसं तुम्ही तसं आम्ही. लय हवेत उठ नका नाहीतर पडताल खाली. हे गाण्या हवा बारकी पोरं करतात आम्ही दहशत करतो दहशत. चल नाही जातो की. कसलं बेकार पावर आहे. नशीब पोराच्या जातीला जन्माला मिळालं. गणा शेठ तुमचा एवढा मोठा अपमान गावात कोणाला कळलं तर माझीच आबरू जाईल. नको कोणाला सांगायलाच नको. कसं काय चाललंय? बाकी बरे सगळे ठीक आहे. पिंडीचं पोतं पाहिजे होतं. हरण्याने तुम्हाला घातलाय म्हणतात. अहो घालणारच की. शेठजी कसं आहे माहितीये का चांगलं बी वावरात पेरले ना पीक बी चांगलंच येतंय. हरण्याला चांगलं खाणं पिणं बघतोय घरचे लक्ष देतात होणारच. चांगले गावाचं नाव होतंय चांगले. अहो हरण्या गावाचं नाव उज्ज्वल करतोय आणि ह्याच्या पुढे बी करतच राहणार बघा. चांगले तेवढं पोत द्या टाकून. दादा पोत टाक गाडी. आता किसना गेलाय मैदानाकडे. तो आला की त्याच्या हातून पैसे पाठवून देतो बघा तुम्हाला. हा? आलो. काही माणूस कुठं जाऊन बसल्यात काय माहिती. गोळी भुसा संपलाय त्याला पेन नाही. सगळं मॅच बघायचं सगळ्या गोष्टी मॅच लक्ष द्यायचं. आणखी म्हणा त्याला पाणी नाही पाजलं खाया नाही टाकलं किरकिर नसते डोक्याला. इकडून ते इकडून यायचं आणि बोलायचं मला. काही कांदा पण नासून गेला 4 बायांना वाटल्याला बरा गोरगरिबांना. सरकार तर आम्हाला भाव कधी देतोय काय माहिती. सगळं नुकसानच सगळं नासून गेलं. अगं बाय आली बाय काय करत? अगं काय कांदा नासून गेलं सगळं. हा कधी भाव यायचा आमच्या कांद्याला या. मग कस काय आली? काय नाही असं चाले काम होतं तुमच्याकडे. काय काम होतं? आजकाल मला तुमचा हरण्याला आवडतो. अगं हाय तो तसा आवडण्यासारखा सगळ्याला आवडतो तो. आणि तो इतका रेस मध्ये पळतो ना काय बोलायचंय नंबरच आणतो. रेशीमध्ये पण लय भारी पळतो. मग आहेत ते तसा लाडाचा माझा. आम्हाला बी तसंच बैल घ्यायचंय. काय बोलतीये? भारीच झालं की. पण मामा कधी घेतात ते कळत नाही ना. आता मामाचं काय मामा लगीन करायचा का बैल पाळायचा त्याचं होऊन दे आधी मग बघा बैल घ्यायची. आत्या बोल. तुम्ही मागच्या वेळेस बोलले होते मामासाठी पोरगे बघून घेतात. अगं हो पण रामा शेतकरी आणि आजकाल कसं आहे माहितीये का शेतकऱ्याला द्यायला कानकसर करते ती.
सर्व्हिसवाला म्हणलं का नाही, तशा मुली पण शिकलेल्या आहेत त्या. 15वी केली, कोणी शिक्षण मोठं मोठं घेतलेलं असते, तर कोणी कोणी सर्व्हिसला असते त्या. आणि शेतकरी आपण कानकसर करतात ग द्यायला. आत्या तुम्हाला एक विचारू, मी जे मागन ते देता ना तुम्ही? का नाही देणार? देणार. बोल, माग की तू. तुला नाही द्यायचं, कोणाला द्यायचं? मला तो बैल पाहिजे तुमचा. हरण्या? हरणे नाही, मग तो छोटा बैल नाही का, तो पाहिजे. तो वय देते. थांब, बस इथं. हा, मी आलीच घेऊन. जामदर हा लय आवडतोय. हा, अगं समायचेल का चांगलं? नीट काळजी घेईन. तुला एवढ्याशापणे कस काय ग नाद लागला? आत्या नाद पाहिजे ग, नादाशिवाय काय? मोठ्यापणे तर बाई रेस लावशील. जा घेऊन. जा, काळजी घ्या. हा घेते. लय पोरगी चांगली. एवढ्याशापणे हिला नाद असला. हरणे हाय तसा जीव लावण्या गाव. लयच पोरीला नाद माझ्या किसनागतच. जाऊन द्या, लहान लेकराचं मन असतं. परत पोरगी नाराज झाली असते. अरे तुला मी डेअरीचा पायरा आणला सांगितलं, आणला का तू? अरे मी तुला बोलतोय. अरे मी तुला काय बोलतोय? मला बोलणं बिलणं का सांगतोय तुम्हाला आधीच मी? काय आलं? काय झालं काय विचारताय? बैल घेऊन देतो म्हणलं तर गाव घेऊन देणार का बैल मला? बैल पण घेऊ. त्या बापूला मी सांगितलं ना बैल घ्यायचे तर. कुठल्या? ते बाप्पूकड? हा, त्याला सांगितलं आपण जाऊ पैसे घेऊन येऊ बैल. त्या बाप्पाला सांगितलं वय? हो. आधी बाप्पा घेऊन देत असतं म्हणजे त्यांनी स्वतःची 4 बैल ऐकली असते का? त्याचं आपल्याला काय करायचे? आपल्याला बा आपली 2 बैल चांगली आली म्हणजे झालं ना. कवा घेऊन द्यायचा? कुठं दुसऱ्या जाऊन बसायचं मी? हा, रोज रोज जाऊन बसावं लागतं मला दुसऱ्याच्या. अरे घेऊन देतो. घेऊन काय देतो. एवढं तू हे करतो? आज झालं, उद्या झालं, परवा झालं, रोज उद्या लावले. कवा घेऊन देणार का मला? घेऊन देतो, लवकरच घेऊन देतो. घेऊन देतो. एवढा रानात घास लावलाय, ते काय दुसऱ्या गुरांना चारायला लावलाय काय? अरे तुला माहिती आहे ना गेल्या वेळेस काय झालं होतं माहिती आहे ना तुला? काय झालं? काय झालं? सारखं मागचं कडे जाऊ नका. एकदा झालं काय सारखं होतं काय? ठीक आहे, यायला जाऊ. हा. आज ते लग्नाचं काय करायचं? लग्न बिग्न तर इसरा जाता, डोक्यात विषय काढायचा लग्नाचा. आता मी आधीच काय सांगितलं, बैल लगीन तवत लग्न करीन. पण ती बघा तुमची आहे नाही काय करायचं ते. अहो, इकुलती एक बाची आहे, ती शेजारचा बैल आणून खेळतीया. मला कस तर ती लाज वाटतीया. मग काय मग? काय हरकत नाही. तुला मी म्हणलं ना आज जाऊ आपण बैल घेऊन येऊ. आज जाऊ नाही, आजच जायचं. हा जाऊ, आज कधी? जाऊ. आजच जायचं. आजच जाऊ. हा, आणि घेऊन नाही द्यायचं. आणि ते पण गोलाला टाकून सांगतोय मी. पैशाचं ऍडजस्टमेंट होईल, काही काळजी करू नको. आहेत माझ्याकडे पण, मी पण ठेवलेत साठवून. मग चालेल, काय हरकत नाही. आणि लगेच गुलाल टाकून घेऊ. आज जाऊ, आजच बैल घेऊ. लवकर या. हा लगेच येतो. तुझा हो पुढं येतो आम्ही. अगं लई वडतो दूर काय पण मागे ढकल नको. दर वाटलं नीट दर नाही तर जा घरी. करू लागा. शांत बसून जरा थांब. छकडे मागे जात नीट दर आता. तर लई बॅग बांधे एक किसने
ही पाके एक दर केला का तू वरच्या दुरीला का इकडं किती राहिली त्या नुसता बिन कामाचा आहे मी का पुढं पुढं काय कार्यक्रम असला लग्नाचा मी बी खायला पुढं पुढं खाल्लं बांध केला का हा तिकडल्याच बाजूला बांध तिकडून नाही जमत तुझ्या कसा पुढतच नाही मी करून टाक बाहेर आयला पाके आज रामेलेच खुश दिसतोय राव मग आज लयच खुश आहे मी. ओळखा का असेल का अरे काय राम्या तुझं लग्न बिग्न जमलं काय किस ना तुझं तर काहीतरी असतं. अरे माझ्या लक्षात आलं आता ओळख सांग बरं. तुझ्या मामाची पोरगी आली असन गावात एखादी गर्लफ्रेंड पटवली असेल तुला कसं सारखं गर्लफ्रेंड शिवाय दुसरं सुचतं ना काय पक्या. आणि मग काय एवढा खुश आहे ती सांग की मला आज मी का नाही अरे सांग केला का राम्या आज मी का नाही मी का नाही काय पण सांग की मी का नाही काय ती सांगण्यात जबर घरी आज मी का नाही बैल घेणार आहे बैल. आयला लय भारी गोष्ट झाली राव. मग आज माझा बाप मला बैल घेऊन देणार आहे त्यामुळे लय जाम खुश आहे आज मी. आयला आपल्याला लाडू बिडू खायला भेटणार मग आज हा? एकदा गोलाल टाकून आणला नाही तुम्हाला पार्टीच. हा चला बरं की सांग कोण कोण येणार आहे सांग मग. आपण सगळी अरे आपल्याला काय कळतं 4-5 शानी सुरती माणसं घेतला का काही शाळा स्वतःच माणूस आहे की त्याला नाहीच त्याला लय कळतं बायलातलं. कळतं ना तुला होय अरे मला सगळं माहिती की हा याला लय बायलातलं कळतं. आणि बैल कसा घ्यायचा माहिती आहे ना तुला कसा घ्यायचा माहिती आहे का अशा वाळक्या शिफ्टीचा आणि शिंगात कसा पाहिजे अशा शिंगाचा 200 गावाला पाहिजे होय अशा शिंगाचा 200 गावाला हा ना अशा शिंगाचा ए, कसा घ्यायचा अशा शिंगाचा बैल कुठं असतोय तू का बस तुला माहित नाही अजून किसनाला बैल कोणी घेऊन गेला विचार गप्पे घरचा बैल आहे ती बर एक काम करा तुम्ही पुढे जावा मी निके चक्र बांधून येतो का अरे चक्र बांधायचं राहील संजय जाऊ की नाही तुम्ही पुढे जावा मागं. चालतं डोळ्याला घेतो आणि जातो आप्पा आणि शिव पुढे गेली ती बरं लवकर ये, लवकर ये. लवकर अरे, तुला किसन्या, काय लवकर ये. हा, आम्ही जातो पुढे एक या दर पटकन आयला एक या हा बरं झालं राव राम्या बैल घेतोय त्या हा ती एक बरं झाला का आपल्या हरण्याला जोड झाली मग काय राव आता दाखवतोय त्या पाटलाला आपला इसका हा ती तर होणारच की पोगी दूर दिली बघ शेरपूरला जायचंय पाटील दिसलं नाही रे पाटील कुठे गेले काय मग ना कसे अरे गाणे आला बाई मग काय अरे लय शांत लय उशीर केला रे झालं जरा गेलतो जरा काय रे काम होतं कसलं काम होतं मग गाण्याचे लय शांत दिसतंय आज काय झालं आपलं थोडस तुम्हाला आम्ही आज लागतोय काय झालंय नाही काय नाही झालं फक्त थोडं अरे सांग की नाही काय झालं ना भुशे नाही तुला कोणीतरी चावला नाही तर हाणलेला दिसतोय मारच खाल्ला असता त्या दिवशी वाईच वाचलोय थोडक्यात म्हणजे अव म्हणजे तुम्ही असल्यावर कोणाची मारायची टाप आहे वैराव हा आम्ही असल्यावर आणि तुला अरे तुलाच काय तुझ्या 5 पिढ्याला हात लावणार नाही कोण आपण असल्या अव ते पिढ्यांचं जाऊ द्या मरू द्या त्या दिवशी किडा बसला असता माझा एक तर काय नाही काय नाही कुठं नाही तेव्हा काय झालं सांग लवकर चल काय नाही झालं ना अभिषेक आता कसं सांगू काय कळा नाही मला एकतर काय तुम्हाला गाना एक तर माणूस तोंडाने सांगतो नाही तर तुला जिथून येत असेल तिथून सांग नाही सांगतो की अहो आपला राम आहे का नाही बैल घेणार राम्या आणि बैल घेणार आहे अरे बैल पाळणं म्हणजे काय साधं सोपं काम आहे होय अरे घेऊ दे की त्याच्यात काय एवढंच होतं होय अहो इकडे ना अभिषेक अहो तुम्हाला कसं कळा नाही आता रामाने बैल घेतला म्हणजे किसण्याचा हरण्यान दोघं संघ नाहीत का पळणार म्हणजे जोड झाली ना लक्षात गाना खरं बोलतोय की रे तू आणि पक्यान त्यो राम्या नुसते येतात आपलं म्हणतात त्यांचं जाऊ दे
तुला मागच सांगितलं मी कुत्र्याची पुढे वाकडं ती वाकडच राहणार आहे हा? पण गाना म्हणजे योगेशना आपल्याबरोबर डबल गेम खेळतोय काय आता आपण त्याच्याबरोबर ट्रिपल गेम खेळायचा. हा हा तसं बे मला भूक लागली ट्रिपल राईस खायची इच्छा झाली. 3 गाना खाली 3 बोट उमतील कळलं का? येईला. मग तो माझं मी काय करायचे असं आहे काय? ठीक आहे चल बैल बोला चल. चल लवकर पुढं चल. सगळे वाजतंय माणसं पुढे हाय की आता आपण बैल बाजारातच आलोय. किती गाय तुमची पण ए तात्या बघा बापू पण आहे का नाही चांगलीच पहिले घेऊन देणार आहे बघा आपल्याला. बापूंना पुढे घातलं सोपं आहे का? ए तात्या अरे काय तुझा कुठं पत्ता आहे का? मायला बाप्या चेहरा कुचमला रे आजारी होता का काय 5-6 महिने. अरे काय तुझं तर बोलत अरे कोरोनामुळे कुठं तवा बाहेर पडत होतो. बरं ऐक बैल जोड्या घ्यायच्यात आपल्याला. एवढा मोठा कोरोना आला तू कसं राहिला तुझ्यासारखा आंबाट माणूस तर मराय पाहिजे का काय आतापर्यंत. बोलतोय ना का तात्या मी आंबट आहे व्हय? काय पण माझ्या नावाने नको आबे आबरुकडू. चल इकडे तात्या अरे चल इकडे ये. इकडे काम आहे तू बघ हे माझ्या गावातली सगळी बैल जोड्या घ्यायला आलेली माणसं आहेत. तुला म्हणलं ना आम्हाला बैल जोड्या पाहिजे बोल त्यांच्याशी आता. अरे राम्या तुम्ही काय बैल घ्यायला आलाय का लग्नाचा मोय आला इकडे का
अरे एवढी जण बैल गेला असतात का कुठं? हा मित्र कंपनी आहे आपली. बरं असून दे, तू काय टेन्शन घेऊ नको. अरे माझा आजा दलाल होता, माझा बाप दलाल होता, माझी 30 वर्ष दलालीत गेलेत आणि मी सुद्धा दलालीच करतोय. 25 गावात माझा कोण हात धरत नाही बाबा. तुला असली भनाट बैल जोडी घेऊन देतो का नाही, काय सुद्धा काळजी करू नको तू. आज बैल बिक्सच आहे. काळजी करू नका. बरं मला सांग, बैलाचं वर्णन कसली बैल घ्यायचे तुला? वर्णन हा? सांगू का? हा आपल्याला बैल का नाही, हा हरणागत डोळ्याचे, बरं सशागत पांढरे, असं आणि मैदानात उतरलं का नाही हा नुसते बेंगरेच, असं आणि शेपटात आहे का नाही हा वाळक्या शिफ्टीचा. अरे तुझ्या मायला तुझ्या वाळक्या शिफ्टीचा कुठं बैल असतोय? अख्खी जिंदगी गेली माझी दांडी. अशी शिफ्टीचा पाहिजे, अशी शिफ्टीचा.